कळसुली आणि त्याचा विपक्ष खेळील भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल अर्थात यजमान संघ आणि त्याच्या विपक्ष खेळील क्षेत्रपालेश्वर कळसुली. नाणेफेकीचा कौल गेलाय. भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल संघाच्या बाजूने प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळेल तो क्षेत्रपालेश्वर कळसुली संघ. सलामीची जोडगोळी मैदानात प्रारंभिक जोडी अर्थात स्ट्रायकरांच्या दिशेने मिस्टर संदेश घाडी आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने आयकॉन मिस्टर अक्षय जाधव. गोलंदाजी मार्कवर टेबर एक्सप्रेस रजत कदमचा पहिला चेंडू प्ले करण्याचा प्रयत्न, जोरदार हिट करण्याचा प्रयत्न रजत कदमचा, मात्र एकेरी धावेचं रूपांतर झालं दुहेरी धावेमध्ये. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 2 धावांनी स्वतःचं खातं खोलतोय, संघाचं खातं खोलतोय, धावासंख्या देऊन ठेवतोय 2 वर. 3 षटकांचा सामना, त्यामुळे 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल याच्यावरती या सामन्याचं सारं चित्र स्पष्ट होईल. रजतचा हा चेंडू अल्टीपल्टी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रजत स्वतः चेंडू खाली येतोय, कोणतीही चूक करत नाहीये आणि पहिला हादरा अर्थात मोठा मासा गळाला लागतोय. मिस्टर संदेश घाडी बॅक टू द पॅव्हिलियन विथ डीसी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकता क्षेत्रपालेश्वर वॉरियर्स अर्थात क्षेत्रपालेश्वर वॉरियर्सच्या विपक्ष खेळताना भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाचा. भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघ फलंदाजी या ठिकाणी फिल्डिंगचा निर्णय घेतोय. क्षेत्रपालेश्वर वॉरियर्स फलंदाजी करतोय आणि मर्यादित 3 षटकांमध्ये निश्चितपणे 25 ते 30 धावा करण्याचा त्यांचा इरादा असेल. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल. 1 धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील होतो सफल. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 2 धावांनी धावसंख्या होते 4 धावा. 4 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात, एका गड्याच्या मोबदल्यात आताच बाद झालेला फलंदाज संदेश घाडीगावकर. कळसुली संघाला भालचंद्र क्रिकेट संघ शिरवल आयोजित शिरवल प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम दिनांक 10, दिनांक 11 आणि दिनांक 12 एप्रिल 2026 असे 3 दिवस चालणारा हा महाउत्सव क्रिकेटचा महासंग्राम. बरेचसे मातब्बर संघ या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपली वर्णी लावतात आणि त्यांच्यामध्ये बहारदार खेळ या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंतचे सर्व सामने हे लो स्कोरिंग झालेत. मगाच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर 31 धावा जो स्कोरबोर्ड वरती लागल्या होत्या त्या 31 धावा जर आपण सोडल्या तर सागर आतापर्यंत एकही संघ हा 30 धावांपर्यंत मजल मारू शकला नाहीये. मात्र या सामन्यात ते काही उलटफेर बघायला मिळतील का हे पाहणं देखील औत्सुक्याचं असेल. आतापर्यंत धावा झाल्यात 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. न्यू बॅटर विनय सावंत, गोलंदाजीसाठी सज्ज लक्षा कुणकेकर आतापर्यंत सफल गोलंदाज ठरलाय या संघासाठी अर्थात शिरवल संघासाठी. भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल संघाचा यशस्वी गोलंदाज ठरलाय. पाहूया या सामन्यात देखील त्याच्याकडनं तीच अपेक्षा असेल. सुरेख चेंडू मात्र तितक्याच चांगल्या पद्धतीने तटवून काढलाय. मिड ऑफला चेंडू फील्ड केला जातोय विवेक परब यांच्या वतीनं. अप्रतिम थ्रो त्या ठिकाणी केला गेलाय आणि दरम्यान 2 धावा या चेंडूवरती निश्चितपणे मिळतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात.
12 धावा धावफलकावरती लागल्या. 2 गाड्यांच्या मोबदल्यात राहिले शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल क्षेत्र बालेश्वर कौशल्य संघ हे आपल्याला बघायचं आहे. आखोटप्याचा चेंडू होता. चेंडू जातोय मिडॉनच्या दिशेने. रजत कदम चेंडूवरती येतोय आणि चेंडूची फेक होईपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. सुरेख ताळमेळ आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आणि 2 धावांची धावसंख्या 14 धावा धावफलकावरती लागते. राहिल्या शेवटचे 4 चेंडू. या 4 चेंडूमध्ये सागर काही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळेल का हे देखील पाहणं उत्सुक्याचं असेल. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी पाहिली आपण. पहिल्या षटकात रजत कडून, दुसऱ्या षटकात फैजाननं देखील तीच कामगिरी साकारली आहे आणि या तिसऱ्या षटकात लक्षा कुडकेकर वरती सगळ्यांच्या नजरा असतील. पुन्हा एकदा सुरेख चेंडू आणि त्याच पद्धतीने तटवून काढण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू जातोय थेट फिल्डर ललितच्या हातात आणि दरम्यान मोहरा होतोय गारद. तिसरा हादरा, तिसरा मोहरा गारद. बॅक टू द पॅव्हिलियन मिस्टर. त्या संपुष्टात न्यू बॅटर मैदानात सागर गावकर. बालचंद्र स्पोर्ट्स क्रिकेट संघ शिरवळ आयोजित शिरवळ प्रीमियर लीग 2026 चा क्रिकेट महासंग्राम. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील शेवटची लढत. साखळी फेरीतील शेवटचा सामना 2 बलाढ्य संघांच्या दरम्यान. एका साईडनं क्षेत्रपालेश्वर कळसोली आणि त्याच्या विपक्ष खेळतोय तो बालचंद्र स्पोर्ट्स शिरवळ. प्रथम फलंदाजी करतोय बालचंद्र स्पोर्ट्स बालचंद्र स्पोर्ट्स शिरवळ क्रिकेट संघाच्या विरोधात खेळताना क्षेत्रपालेश्वर कळसोली संघ प्रथम फलंदाजी करतोय. आतापर्यंत विचार केला तर 15 धावांपर्यंत मजल मारतोय हा संघ. क्षेत्रपालेश्वर कळसोली संघ अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया पुन्हा एकदा सुरेख फटका. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. विवेक परब चेंडूवरती येत आहेत. चेंडूची फेक होईपर्यंत 2 धावा आरामात मुकम्मल केल्या जात आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होते 17 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. राहिला शेवटचा 1 चेंडू आणि एका चेंडू मध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल क्षेत्रपालेश्वर कळसोली संघ हे आपल्याला बघायचं आहे. संघ मालक देखील निश्चितपणे चिंतित असतील कारण लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. म्हणाव्यात अशा धावा धावफलकावरती लागलेल्या दिसत नाहीयेत. मात्र गोलंदाजीचा विचार केला क्षेत्रपालेश्वर कळसोली संघाचं तर धारदार गोलंदाजी या संघात देखील दाखल आहे. त्यामुळे सामना निश्चित अडीतडीचा होईल हे देखील या ठिकाणी नमूद करावं लागेल. पहिली धाव तर पूर्ण झाली. शेवटच्या चेंडूवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असफल अर्थात अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी अयशस्वी ठरतोय आणि दरम्यान धावसंख्या होते 3 षटकांमध्ये म्हणजे 18 चेंडूच्या खेळामध्ये 18 धावा धावफलकावरती लागतात. प्रथम फलंदाजी करताना क्षेत्रपालेश्वर कळसोली संघाच्या आणि हा सामना जिंकण्याकरता आवश्यकता असेल मर्यादित 3 षटकांमध्ये म्हणजेच 18 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता बालचंद्र स्पोर्ट्स क्रिकेट संघ शिरवळला. यजमान संघाला जिंकण्याकरता 19 धावांची गरज आणि या 19 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कशा प्रकारची फलंदाजी होते बालचंद्र स्पोर्ट्स शिरवळ क्रिकेट संघाची की मग आपल्या अचूक टप्प्याच्या गोलंदाजीनं आणि आपल्या फिल्डिंग सजावटीनं या सामन्यावरती पकड मजबूत करेल क्षेत्रपालेश्वर कळसोली हे सांगण्याकरता मायक्रोफोन मध्ये होईल बदल. मायक्रोफोनवरती आवाज बदलतोय. मायक्रोफोनवरती आवाज बदलतोय आणि आजच्या या संपूर्ण दिवसाचं शेवटचं सत्र अर्थातच आवाज ऐकूयात सागर कदम यांचा. तोपर्यंत मी संदेश तांबे आजच्या दिवसातून आपल्या सर्व क्रिकेट रसिकांचे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अर्थात tenniscricket.in च्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सर्व रसिकांची आणि या ग्राउंडवरून अर्थातच या सामन्याचं आखो देखा हाल आपण टिपणाऱ्या सर्व मायबाप रसिकांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक आभार व्यक्त करतोय. आज पुरतं आजच्या दिवसातून आपल्या सर्वांची रजा घेतोय. इथेच थांबतोय. आवाज बदलतोय सागर कदम यांचा.
हॅलो. धन्यवाद संदेश. नमस्कार, वेलकम बॅक. एकंदरीत आजचा SPL अर्थातच शिरवल प्रीमियर लीग 2026च्या थराराचा आघाडीचा दिवस, आघाडीच्या दिवसातील अंतरिम ग्रंथिका, शेवटची लढत व शेवटच्या लढतीमध्ये जो संघ 3 सामने विजयी ठरला अर्थातच क्षेत्रपालेश्वर कळसुली क्रिकेट संघ, तो आजच्या अंतरिम सामन्यात थोडासा कमी या ठिकाणी पडतोय. तो धावांमध्ये 18 चेंडूत 18 धावा त्यांच्याकडनं जमविल्या जात आहेत व डावाच्या दुसऱ्या सत्रात 19 धावांची आवश्यकता ही येऊन ठेपते व त्या 19 धावांच्या छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी थोड्याच वेळात घरच्या मैदानावर भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाचे 2 फलंदाज मैदानावरती दाखल होतील. एका बाजूला तिवरेगावचा सुपुत्र रजत कदम आणि रजतच्या जोडीनं या ठिकाणी मॅन फ्रॉम हरुदकोळ बुद्रुक गावचा खेळाडू अर्थातच फैजान खान ही उजव्या हातांची जोडगोळी मैदानावरती असेल ती फलंदाजीसाठी. तर या जोडगोळीला रोखायचंय, या दोहोंना थांबवायचंय. त्याहीपेक्षा आपल्याकडे धावांचा साठा हा कमी आहे, धावांची पुंजी आपल्याकडे कमी आहे व त्या निच्चांक धावफलकाला रोखण्यासाठी कंबर कसून गोलंदाजी दुसऱ्या बाजूने करावी लागेल ती क्षेत्रपालेश्वर कळसुली क्रिकेट संघाला. व त्याच प्रयत्नात आघाडीचा गोलंदाज पहिलं प्राथमिक जबाबदारीचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. तो डावखुरा हाताचा अक्षय जाधव. लेट्स प्लेचा इशारा, सामना सुरू होण्याची सूचना यावेळी दीपक धुरी सरांचे जे प्रमुख पंच व स्क्वेअर लेग पंच सर अॅम्ब्रोस अल्मेडा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये अर्थातच सुशील शेडगे सर आणि आजच्या संपूर्ण दिवसामध्ये संपूर्ण स्पर्धा tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीवरती आपण प्रसारित करतोय. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी मालवण कांदळगावचे सुपुत्र रोहन कदम, त्याचबरोबर ओसरगावचे सुपुत्र विवेक परब सर, त्याचबरोबर शिवडावचे सुपुत्र संदेश तांबे सर आणि मी स्वतः सागर कदम या आजच्या दिवसामध्ये आपल्या समवेत या ठिकाणी जोडलं गेलोय. लेट्स प्लेचा इशारा, सामना सुरू होण्याची सूचना. पहिलं षटक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज अक्षय जाधव, त्याच्या विरोधामध्ये स्ट्राईकला रजत कदम. 18 चेंडू 19 धावांची आवश्यकता. यावेळी पहिला चेंडू बिमरचा इशारा स्क्वेअर लेग पंचांकडनं आलाय. अर्थातच बिमरचा इशारा म्हणजे नोची अवांतर एकेरी धाव, त्याहीपेक्षा एकेरी धाव मैदानावर पळून दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. पहिल्या चेंडूवरती नोचा इशारा म्हणजे जखम होत आहे गोलंदाज अक्षय जाधवच्या गोलंदाजीला आणि त्याच जखमेवरती मीठ चोळणारा फ्री हिटचा इशारा देखील येतोय. अनुभवी पंच दीपक धुरी सरांकडनं तब्बल 2 धावा आघाडीच्या चेंडूवरती. पुढचा चेंडू फ्री हिट म्हणजे लायसन्स टू किल, अर्थातच फलंदाजाला मोठा फटका टोलवण्याची नामी संधी असेल ती फ्री हिटच्या चेंडूवर. स्लोपर पण टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळसा घेतोय. एकेरी धाव फैजानला घेतले. निरर्थक अशी दुसरी धाव घ्यायची होती ती फैजानला मात्र यावेळी रोखलं जात आहे. ते अर्थातच वेळी सहकारी फलंदाज सहयोगी फलंदाज रजत कदम कडनं वेळीच पायांना पूर्णविराम घातला जातोय व तदनंतर एकेरी धावेच्या साथीनं पहिला चेंडू समाप्त. सांघिक धावफलक 3 धावा. यावेळी सुरेख असा चेंडू, त्याच्यावरती मोठा फटका सजवायचा होता फलंदाज रजत कदमला, मात्र यष्टिरक्षक संदेश घाडे स्वतःचं सर्वस्व या सामन्यामध्ये झोकतोय, स्वतःला झोकून देतोय. चेंडूवरती हवेमध्ये छलांग लगावतोय, हवेमध्ये सूर गवसतोय, झेल टिपला जातोय. त्यानंतर रजत कदम बॅक टू द पॅव्हिलियन. यस डीजे. झेल टिपला यष्टिरांच्या मागे यष्टिरक्षक संदेश घाडीगावकरनं त्या झेलसाठी क्षेत्रपालेश्वर कळसुली या क्रिकेट संघाचे संघमालक आदरणीय मंगेश दळवी सर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे संदेश घाडीगावकरसाठी. नवीन फलंदाज विवेक परब मैदानावरती दाखल होत आहेत फलंदाजीसाठी. सांघिक धावफलकाचा विचार केला तर 3 धावा धावफलकावर 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त. सफलताप्राप्त गोलंदाज परत एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतोय तो अक्षय जाधव. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू
व त्याच्यावरती फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सजवेला आहे. जोपर्यंत स्क्वेअर लेग पंचांना पार करत डीप वरनं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. नाममात्र एकेरी धाव आल्यापावली विवेक परब यांनी घेतले. ते जाणतायत 18 चेंडू 19 धावांची आवश्यकता, त्यामुळे मोठ्या फटक्यांच्या आहारी न जाता एकेरी दुहेरी धावांनी विजय सहज साध्य करायचा हा हेतू आपल्या मनाशी बाळगत हे ध्येय हे उद्दिष्ट आपल्या मनी ध्यानी ठेवत केवळ एकेरी धाव ही विवेक परब घेत आहेत व त्या एकेरी धावेने सांघिक धाव फलक 4 धावा. यावेळी स्लोवर वन झेल टिपण्याची सुसंधी. क्षेत्ररक्षक या ठिकाणी शॉर्ट हॅडमॅन वरती तैनात. परिणामतः झेल टिपला जातोय व ज्या फैजांवरती नजरा मोठ्या फटके टोलविण्यासाठी तो फैजान देखील यावेळी बाद होतोय. खेळी समाप्त. फैजांची एकेरी धावेने नटलेली व तदनंतर निराश वदनाने मैदानाचा रस्ता त्याला सोडावा लागतोय. परिणामतः पॅव्हिलियन अर्थात डगआउटचा आसरा घ्यावा लागतोय. तो डीजेच्या अजून एका सुंदर अशा गीताच्या साथीने या सिटीज आहे. कुनकेरकर अर्थातच लक्ष कुनकेरकर याची वर्णी लागते ती भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाकडनं. दुसऱ्या बाजूने कानमंत्र मैदानावरती दिला जातोय विवेक परब यांच्याकडून की राहिलेल्या चेंडूवरती कोणत्या रीतीनं फलंदाजी ही अक्षय जाधव याच्या विरोधात करावी व तो कानमंत्र दिल्यानंतर त्याला अनुसरून फलंदाजी होईल या आशा अपेक्षेने सज्ज होत आहेत. ते अर्थातच नॉन स्ट्राईक एंडला यावेळी फिरकीचा जादूगर अक्षय जाधव टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळसा प्राप्त करतोय. केवळ दिशा ही शॉर्ट कव्हरला दिली आहे. एकेरी धाव सहज लक्ष्मीकांत कुनकेरकर अर्थातच लक्ष कुनकेरकरनं घेतले. स्वतःचं खातं खोललंय. सांघिक धाव फलक बदललाय. तो 5 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी चेंडू पॉइंट वरती फटका सजविलाय. एकेरी धाव प्राथमिकता घेतलाय. परिणामतः दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र घोषांकी क्षेत्रात चेंडू पोहोचतोय असा इशारा अनुभवी तटस्थ पंचायतचा येतोय. घोषांकी क्षेत्रात चेंडू पोहोचतोय म्हणजेच काय तर एकेरी धाव मिळते ती भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाला. एकेरी धावे स्वरूप आघाडीचं पहिलं षटक समाप्त. जोखीमग्रस्त षटक समाप्त. गोलंदाज अक्षय जाधवचा आणि 19 धावांचा पाठलाग करताना सांघिक धाव फलक भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाचा 6 धावा या धाव फलकावर. याचाच अर्थ राहिलेली 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी आणि विजयासाठी 19 धावांचा पाठलाग करत असताना 13 धावांची आवश्यकता असेल ती भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाला. 12 चेंडूंचा खेळ बाकी 13 धावांची आवश्यकता. गोलंदाज संदेश घाडीगावकर ज्याने रजत कदमचा उच्चांक दर्जाचा झेल टिपला तोच यष्टीरक्षक आता गोलंदाजीसाठी होतोय तो सज्ज. यावेळी वेगवान चेंडू रिव्हर्स स्वीपचा पवित्रा मात्र चेंडू या ठिकाणी थेट डीज होऊन डिक्लेअर क्षेत्रात पोहोचतोय. निर्बंधित क्षेत्रात चेंडूचा प्रवास. एकेरी धाव मिळते ती भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाला. सांघिक धाव फलक 7 धावा या धाव फलकावर. आता 11 चेंडूंचा खेळ बाकी आणि त्या 11 चेंडूंमध्ये विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 12 धावांची आवश्यकता. दोलायमान स्थितीत रंगणारा या ठिकाणी सामना. दोलायमान अवस्थेत रंगणारा सामना. विजयाची समसमान संधी असेल ती दोन्ही क्रिकेट संघांना. यावेळी फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटी फटका हा सजविलाय. झेल टिपण्याचा प्रयत्न यावेळी असफल ठरतोय. शॉर्ट मिड विकेटच्या खेळाडूचा प्रयत्न असफल. परिणामतः एकेरी धाव यावेळी लक्ष कुनकेरकरने घेतले व त्या एकेरी धावेने सांघिक धावफलक मैदानावरती पोहोचतोय तो 8 धावा या धावफलकावर. आता 10 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. यावेळी चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा व टप्पा पडल्यानंतर चेंडू प्रचंड वेगात अक्षय जाधवच्या हाती स्थिरावतोय. मात्र ओव्हरपिच पद्धतीच्या चेंडूवरती मोठा फटका सजवायचा होता. विवेक परब यांना चेंडू आणि बॅट यांचा संपर्क हुकतोय. परिणामतः निर्धाव चेंडू व आता निर्धाव चेंडूच्या साथीनं या ठिकाणी रंगत वाटते. शेवटचे 9 चेंडू बाकी. 9 चेंडूंमध्ये विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. यावेळी स्लोवर वन उजव्या चेंडूचा टप्पा सन्मानजनक पवित्र्यात फटका हा सजविलाय. फलंदाज विवेक परब यांनी नाममात्र एकेरी धाव मिड ऑफ वरती मिळते व त्या एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धावफलक मैदानावरती बदलतोय तो 9 धावा धाव फलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात. एकंदरीत दुसरं षटक त्यातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. नाममात्र 2 चेंडू असतील ते बाकी.
शबरी रिव्हर्स स्वीप अल्टीपल्टीचा पवित्रा लक्षाने घेतलाय. त्याची शारीरिक परिभाषा संदेश खाडीगावकर जाणतोय. मात्र उजव्या एष्टी किंवा मधल्या एष्टीवरती चेंडू न ठेवता थेट डाव्या एष्टीवरती चेंडूचा प्रवास, त्याहीपेक्षा यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू 5व्या चेंडूवरती एकेरी धाव आणि सांघिक धाव फलक बदलतोय तो 10 धावांवर. याचाच अर्थ काय तर 7 चेंडू व 7 चेंडूत 9 धावांची आवश्यकता. ज्यावेळी पुढे सरसावत मोठा फटका सजवायचा होता. फलंदाज विवेक परब यांना निर्धाव चेंडूच्या साथीनं 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त. नाममात्र 10 धावा धाव फलकावरती 19 धावांचा या ठिकाणी पाठलाग करताना 19 धावांचं चोख असं उत्तर देताना सामना या ठिकाणी नाट्यमय घडामोड घडते. सामना कलाटणी घेतोय. शेवटचे 6 चेंडू बाकी आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. 9 धावांची आवश्यकता. 6 चेंडूंचा खेळ बाकी. 6 चेंडूंचा खेळ बाकी. 9 धावांची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. डावकुऱ्यातचा गोलंदाज यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. मॅन फ्रॉम हळवल अर्थातच विकास गावडे ती कमान आपल्या खांदी घेत गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. तो डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये क्षेत्रपालेश्वर कळसुले या क्रिकेट संघाकडून मात्र 3 अनुभवी क्षेत्ररक्षक या ठिकाणी खेळाडू कानमंत्र देत आहेत विकासला. विनय सावंत त्याचबरोबर अक्षय जाधव आणि कोणत्या रीतीनं गोलंदाजी अंतरिम षटकामध्ये व्हावी विकासकडनं डावकुऱ्या त्याच्या गोलंदाजाकडनं याची निश्चिती केल्यानंतर असा कानमंत्र दिल्यानंतर त्याला अनुसरून गोलंदाजी व्हावी या आशा अपेक्षेने नॉन स्ट्राईक एंडला या ठिकाणी विवेक परब, स्ट्राईकला लक्षा. शेवटचं अंतरिम षटक 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. यावेळी रिव्हर्स स्वीप अल्टीपल्टीचा पवित्रा फलंदाजाने घेतलाय. परिणामतः 2 धावा या पहिल्या चेंडूवरती निघतायत विकासच्या विरोधामध्ये. 2 धाव्यांच्या साथीनं सांघिक धाव फलक मैदानावरती बदलतोय. तो आता 12 धावा या धाव फलकावरती. अजूनही 7 धावांची आवश्यकता असेल. या सामन्यामध्ये विजयासाठी मात्र 5 चेंडूंचा अवधी असेल तो बाकी. भालचंद्र शिरवल क्रिकेट संघाला 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि भालचंद्र स्पोर्ट शिरवल क्रिकेट संघाला विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. ज्यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू ड्राईव्ह केलंय. सर्कल चेंडूनं भेदलंय. एकेरी धावेची पावलं दुसऱ्या धावेकडे वळली आहेत. परिणामतः 2 चेंडूंवरती 4 धावा या पूर्णत्वास नेल्या आहेत. क्षेत्रपालेश्वर कळसुली क्रिकेट संघाचा अंतरिम गोलंदाज विकासच्या विरोधामध्ये. आता परत एकदा विजयासाठी शेवटचे 4 चेंडू बाकी व 5 धावांची आवश्यकता. 4 चेंडूंचा थरार मैदानावरती बाकी. विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस हा नियम या स्पर्धेच्या निमित्तानं. त्यामुळे दोन्ही क्रिकेट संघांना विजयाची समान संधी असेल. मॅच ऑन. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. शमी रिव्हर्स स्वीपचा फटका टोलविताना फलंदाज संकटात सापडतोय. बॅटची लिडिंग एज, बॅटची लेमन कट, बॅटची रुबी कट, बॅटची चायना कट चेंडू घेतोय. परिणामतः झेल टिपला जातोय. आता विजयासाठी शेवटचे 3 चेंडू व त्या 3 चेंडूत अजूनही 5 धावांची आवश्यकता. यस डीजे. नवीन फलंदाज गणेश गोडे मैदानावरती दाखल होतोय. मॅन फ्रॉम हरकुळ बुद्रुक अर्थातच गणेश गोडे याच्या मनगटामध्ये प्रचंड ताकद. संघ आता थोडासा अडचणी सापडतोय. शेवटचे 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता असेल ती भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाला. सफल दौराप्त गोलंदाज विकास गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. परत एकदा सांगतोय कंपल्सरी चेस हा नियम या स्पर्धेच्या निमित्तानं. त्यामुळे 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता. यावेळी चेंडूचा टप्पा मधल्या यष्टीवरती. चेंडू बॅटला स्पर्श करतोय. यष्टीरक्षक अक्षय कमालीचा झेल टिपतोय. झेल टिपल्यानंतर सामना कुठे होता संदेश कुठे येऊन पोहोचतोय. शेवटचे 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. अब बजाव डीजे. यस.
अक्षय तांबे नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. तो भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाकडनं शेवटचे 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. एखादा चौकार किंवा षटकार निघाला तर भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघ विजयी. मात्र दुसऱ्या बाजूला 2 चेंडू योग्य टप्प्यावरचे हाताळले, योग्य दिशेवरचे हाताळले गोलंदाज विकास नाही तर विजयी होईल क्षेत्रपालेश्वर कडसोली क्रिकेट संघ. मॅच ऑन. 2 चेंडू 5 धावा. शबरी फटका फसतोय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडू पर्यंत संदेश पोहोचतोय. ऐन मोक्याच्या क्षणी डीप स्क्वेअर लेग वरती गगनचुंबी फटका सीमापार होण्यापासून रोखला जातोय. अक्षय तांबेचा फटका फसतोय. आता शेवटचा 1 चेंडू विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आणि हॅट्रिक या षटकामध्ये संपादित करतोय गोलंदाज अर्थातच विकास गावडे. त्याची हॅट्रिक संपादित. त्याहीपेक्षा 1 चेंडू 5 धावा. सामना कुठे आलाय? 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च आणि तदनंतर 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता असताना काही कमालीची गोलंदाजी केली गोलंदाज विकास गावडेने. जी हॅट्रिक घेतली ना ती हॅट्रिक कुठेतरी कलाटणी देण्यात ठरली सामन्यामध्ये. आता शेवटचा 1 चेंडू आणि एका चेंडूत विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस हा नियम, त्यामुळे एका चेंडू तो षटकार ठोकावा लागेल नवीन फलंदाज यज्ञेश गुरवला आणि तो फटका रोखणारी कामगिरी विकासला करायची आहे. शेवटचा 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. नक्कीच हे कार्य पूर्णत्वास नेलं यज्ञेश गुरव, नाही तर अक्षरशः हिरो ठरेल या मॅचचा. मात्र दुसऱ्या बाजूनं कमालीची गोलंदाजी केली आहे आतापर्यंत विकासने आणि शेवटचा चेंडू निरंतरपणे निर्धाव फेकला किंवा विद अलॉंग द कार्पेट जमिनीलगतचा फटका आला तर विजयी ठरेल तो क्षेत्रपालेश्वर कडसोली क्रिकेट संघ. 1 चेंडू एका चेंडूत 5 धावांची आवश्यकता. ज्यावेळी निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूनं या ठिकाणी विजयी ठरतोय तो अर्थातच या सामन्यामध्ये क्षेत्रपालेश्वर कडसोली क्रिकेट संघ आजच्या दिवसामध्ये 4ही सामने विजयी ठरतोय आणि 4ही सामने विजयी ठरत या ठिकाणी पहिल्याच क्रमांकावरती राहतोय तो क्षेत्रपालेश्वर कडसोली क्रिकेट संघ. आणि आता झालेल्या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच आणि आता झालेल्या सामन्याचा सामना